हम सोने के गहने नहीं खरीदेंगे। काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या देशातील नागरिकांना असं आवाहन केलं, पुढील वर्षभर तुम्ही सोनं घेऊ नका, कुठेही परदेशात फिरायला जाऊ नका, शक्य तितकं वर्क फ्रॉम होम करा, खूपच गरज असेल तरच गाडीने फिरा, नाही तर मग मेट्रोने किंवा लोकलने फिरा, एवढंच नाही तर ऑइलही कमी खा, असे ते म्हणाले. तर या सगळ्या गोष्टींचा सरकारशी काय संबंध आपण सर्वांच्या डोक्यात आला असं, आपली गाडी आपण आपल्या पैशाने डिझेल टाकतोय किंवा आपण आपल्या पैशाने सोनं विकत घेतोय किंवा आपल्याला किंवा आपल्या फॅमिलीला क्वालिटी टाइम द्यायचा म्हणून फॉरेनच्या ट्रिपला जायची स्वप्न आपण बघतो. तर मग यामध्ये सरकारने हस्तक्षेप करायचं कारण काय? तर मित्रांनो, याचं कारण लपलंय इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मध्ये. तर भारत देश हा हिस्टॉरिकली इम्पोर्ट जास्त करतो एक्सपोर्ट पेक्षा. यामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो, त्यामध्ये म्हणजे क्रूड ऑइल. तर क्रूड ऑइल हे पेट्रोल, डिझेल, रॉकेल, अगदी प्लॅस्टिक बनवण्याला सुद्धा वापरतात. त्यामुळे त्याची जेवढी डिमांड आहे ते आपल्याला इम्पोर्ट करावंच लागणार. दुसरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर. आपल्या देशामध्ये आयटी इंडस्ट्री ग्रो झाली, ऑटोमोबाईल इंडस्ट्री ग्रो झाली, मात्र आपल्या देशामध्ये इन्व्हेन्शनची कमी असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सचा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर कधीही ग्रो झाला नाही. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्सची आयात ही बाहेरील देशांमधून, विशेषतः चीनमधून भारतामध्ये केली जाते. तर यामध्ये तिसरा नंबर कोणत्या गोष्टीचा असेल तर तो म्हणजे गोल्ड. जवळपास 60 ते 70 बिलियन डॉलरचं गोल्ड आपण दरवर्षी इम्पोर्ट करतो. आता $1 बिलियन म्हणजे 9,500 कोटी. तर बाकी सगळा तुम्ही या गोष्टीचा हिशोब लावा. या सर्व गोष्टींप्रमाणेच आपण ऑर्गॅनिक केमिकल किंवा एडिबल ऑइल किंवा कच्चं स्टील यांसारख्या बऱ्याचशा गोष्टी आपण इम्पोर्ट करतो. तर या गोष्टी इम्पोर्ट करताना त्यांना पेमेंट हे रुपयांमध्ये न देता डॉलरमध्ये द्यावं लागतं, कारण जेवढी आपण आयात करणार तेवढा रुपया आपला कमकुवत होत जाणार. या मागचं कारण म्हणजे मागणी आणि पुरवठा. मागणी जास्त, पुरवठा कमी, रेट जास्त वाढणार. मागणी कमी व पुरवठा जास्त तर रेट कमी होणार. आपल्या भारताची लोकसंख्या जेवढी आहे की आपली मागणी संपत नाही. त्यामुळे एवढ्या सगळ्या मोठ्या कंझम्पशनमुळे रुपया आपला हळूहळू ढासळत गेला. व यावर बरीच भर म्हणून की काय की 2014 नंतर सरकारने जेवढं चलन अस्तित्वात होतं त्याच्यापेक्षा 3 पट जास्त नोटांची छपाई केली व तेवढी कॅश ही बाजारात आली. त्यामुळे इन्फ्लेशन व महागाई सोबतच डॉलरही वाढला व रुपयाची व्हॅल्यू कमी झाली. या सगळ्याचा परिपाक म्हणून आपल्या भारताची 4थ्या नंबरवरून 6व्या नंबरला घसरण झाली. आता आपण त्यावर एक वेगळी रील बनवली आहे, आपण फीडमध्ये ती पाहू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारने आवाहन केलं आहे, आपल्यावर कोणती बंधनं नाहीये, ज्याने त्याच्या सद्विवेक बुद्धीला पटेल तसं वागावं. असो, आपल्याला याविषयी काय वाटतं आपण कमेंटमध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.